नमस्कार. ज्या लोकांमुळे माणसाचा माणसावर विश्वास आहे आणि माणुसकी जिवंत आहे, त्या सगळ्यांना माझं परत एकदा सलाम. माझं नाव गौरव शिवाजी पवार आणि आपला यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे, ज्याचं की नाव आहे आयुष्यावर बोलू काही. मी एक थोडंसं माझ्या लक्षात असं आलं की लोकांचा असा एक प्रॉब्लेम झाला आहे बऱ्याच, की त्यांना त्यांचं वैयक्तिक जीवन आणि त्यांचं कार्यालयीन जीवन म्हणजे त्यांची पर्सनल लाईफ आणि त्यांचं प्रोफेशनल लाईफमध्ये थोडंसं सेग्रिगेशन करणं, त्यांचं विभक्तीकरण करणं त्यांना थोडंसं अवघड जाते. तर विषय असा आहे की जसं स्विच बोर्डमध्ये मेकॅनिझम असतं, ऑन ऑफचं बटन असतं, तसंच तुम्हाला ह्या दोन्हीमधील जर ऑन ऑफचं मेकॅनिझम वापरता आलं तर एकदम लाईफ सोपी होऊन जाईल. तर विषय असा होतो की तुम्ही जेव्हा वैयक्तिक जीवनात असता, तुमच्या प्रायव्हेट पर्सनल लाईफमध्ये असता, तेव्हाच एक तुमची एक बाजू आहे आणि तुम्ही जेव्हा तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये असता, तुम्ही जे काही काम करत असाल, तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही व्यावसायिक असाल, तुम्ही सरकारी नोकरदार असाल, तुम्ही XYZ काही पण असाल, तर ती तुमची प्रोफेशनल लाईफ झाली आणि तुमचं वैयक्तिक जीवन ह्याच्यामध्ये थोडासा फरक पाहिजे. आणि त्यासाठी जर ऑन ऑफ मेकॅनिझम तुम्हाला जर जमलं अंगीकारणं, तर लाईफ किती सोपी होऊन जाईल बघा. कारण की जेव्हा तुम्ही विषय काय होतो, तुम्ही दोन्हीचं जेव्हा तुम्ही कामावर जाता, तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये निम्मे अर्धे विचार तर घरचे असतात आणि जेव्हा तुम्ही घरी असता तेव्हा निम्मे अर्धे विचार कामाचे असतात. त्यामुळे विषय असा होतो की त्या दोन्हींमध्ये बी तुम्ही 100% उतरत नाही आणि त्याच्यामुळं दोन्हीकडचं आउटपुट, दोन्हीची इफिशियन्सी कमी पडते. त्याच्यामुळं जेव्हा तुम्हाला असं करता आलं, जेव्हा तुम्ही कामावर जाचाल, भले तुमचं कामाचं तास 5, 6, 10, 7, 8 तास किती पण असतील, त्यावेळेस 100% तिथंच फोकस करायचं. आणि नंतर जेव्हा तुम्ही घरी याचाल, विषय क्लोज तिथला. जेव्हा तुम्ही घरी याचाल तेव्हा तुम्ही घरचंच काय असेल ते डोक्यात घ्यायचं, त्यातलं कामाचा विषय घ्यायचा नाही. आता तुम्ही म्हणसाल हे बोलणं सोपं आहे, करणं खूप अवघड आहे, ते मला पण माहीत आहे. फक्त जर तुम्हाला ही एका लिमिटपर्यंत जेवढं तुम्हाला जमेल, जर करता आलं बऱ्यापैकी, 100% लगेच होईल, लगेच करा, होणारच लगेच असं काही विषय नाही. पण तुम्ही जेवढं जमल तेवढा हे लवकरात लवकर शिकण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच बरेच सोल्युशन तुम्हाला गावात जातील. कारण की तुम्ही जिथे 100% देत जाताल तिथलं काम सोपं होत जाणार आहे. जिथं कामाच्या वेळेस चांगलं काम केलं तिथलं काम प्रॉब्लेम सॉल्व्ह होत जाणार आहेत. घरी आला घरी 100% प्रायव्हेट लाईफमध्ये फोकस केला, ती पण महत्त्वाची लाईफ आहे, तिथलं प्रॉब्लेम सॉल्व्ह होत जाणार आहेत. त्याच्यामुळे अल्टिमेटली तुमचं दोन्ही पण तुम्ही एकदम हँड इन हँड घेऊन पुढे जाणार आहे. त्याच्यामुळं जर जमलंच तर ही गोष्ट एक प्रॅक्टिस आहे. ही काय एका रात्रीत, एका दिवसात, महिन्यात येणार नाही. कोणाला लवकर जमल, कोणाला वेळ लागेल. पण जर तुम्ही ही सवय कॅरी केली, ट्राय करून बघितलं, तर मला असं वाटतंय की बराच फरक पडेल. कारण की मी स्वतःही फॉलो करतो, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यामुळं जर तुम्ही ही करून बघा आणि नक्की रिझल्ट येईल. आणि ह्याच्यावर आपण नंतर भविष्यात ह्याच्याबद्दल अजून डिटेल सोल्युशन कसं पाहिजे जर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. आपण ह्याच्यावर अजून भविष्यात व्हिडिओ बनवू तुमच्यासाठी. धन्यवाद.